आई भवानीचा उदो उदो. नवरात्रीच्या या मंगलमय काळात अनेकांना म्हणजे जे भक्त घटस्थापना करतात, उपवास धरतात, त्यांना काही प्रश्न पडतात. हो, बरोबर आहे. विशेषतः घट कधी उठवायचे आणि उपवास कधी सोडायचा याबद्दल थोडा संभ्रम असतो अनेकांच्या मनात. आणि असं मानलं जातं की हे विधी जर चुकीच्या वेळेला केले ना तर नवरात्रीच्या व्रताचं पूर्ण पुण्य मिळत नाही. हो, अशी एक धारणा आहे. म्हणूनच आज आपण जरा याच विषयावर बोलूया. उपलब्ध माहिती काय सांगते ते पाहू. कारण काही ठिकाणी 7व्या माळेला करतात, कुठे अष्टमीला, हो, कुठे तर दसऱ्याला सुद्धा. अगदी दसऱ्याला घट उठवतात किंवा उपवास सोडतात. तर नक्की शास्त्र काय सांगतं, कोणती पद्धत योग्य आहे हे जरा समजून घेऊया. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, उपवास सोडण्याची आणि घट उठवण्याची शास्त्रसंमत वेळ नक्की कोणती? हो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि गोंधळ होणं साहजिक आहे. कारण काय आहे की वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत, हे आपल्याला माहितीतून दिसतं. अच्छा. उदाहरणार्थ सिंदखेड राजा परिसराकडे पाहिलं तर तिथे अनेक ठिकाणी 7व्या माळेला देवीला नैवेद्य दाखवतात आणि उपवास सोडतात. 7व्या माळेला? हो. आणि मग अष्टमीला घट उठवतात. तर काही ठिकाणी अष्टमीला होम हवन होतं, ते पूर्ण झाल्यावर नैवेद्य दाखवून उपवास सोडतात आणि त्याच दिवशी घट हलवतात. म्हणजे बरीच विविधता आहे. हो, म्हणजे प्रांतानुसार बदल दिसतोय खरा. अगदी. पण मग शास्त्र काय सांगतं? आपण जर शास्त्रवचनं पाहिली तर त्यात असं स्पष्ट सांगितले की उपवास महानवमीच्या रात्री सोडावा. महानवमीच्या रात्री? हो. आपल्या कॅलेंडरमध्ये म्हणजे दिनदर्शिकेत पण बघा, महानवमी उपवास असा उल्लेख असतो. याचा अर्थ काय की नवमीचा उपवास महत्त्वाचा मानला जातो. मग जर 7व्या किंवा 8व्या माळेला उपवास सोडला तर तांत्रिकदृष्ट्या तो महानवमीचा उपवास राहून जातो, नाही का? बरोबर. पण अनेकांचा एक मुद्दा असतो की अष्टमीला होम होतो, देवीला नैवेद्य दाखवतात, मग देवीचा उपवास तेव्हा सुटतो म्हणून आपणही सोडावा, असं काहीसं. ही एक म्हणजे खूप लोकांची समजूत आहे. पण माहितीनुसार खरं तर देवीला स्वतःला उपवास नसतो. अच्छा. हो. 3.5 शक्तिपीठं घ्या किंवा इतर प्रमुख देवी मंदिरं, अनेक ठिकाणी देवीला तर 365 दिवस नैवेद्य असतो रोज. त्यामुळे देवीचा उपवास सुटण्याचा प्रश्न खरं तर येत नाही. ओके. अष्टमीचा होम विधी नक्कीच महत्वाचा आहे. तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी इथे अष्टमीला होम सुरू होतो खरा, पण त्याची समाप्ती आणि जे पारंपरिक बलिदान असतं ते नवमीलाच पूर्ण होतं. म्हणजे सुरुवात अष्टमीला पण शेवट नवमीला? बरोबर. होमातला नैवेद्य हा एक मार्ग आहे आपली प्रार्थना देवीपर्यंत पोहोचवण्याचा. तो देवीचा उपवास सोडवण्यासाठी नाहीये. आणि बलिदानाची जी प्रथा आहे म्हणजे प्रत्यक्ष बळी किंवा आजकाल जो प्रतिकात्मक बळी देतात, कोहळा, नारळ, डाळिंब, लिंबू वगैरे, है ना, तर ती प्रथा नवमीलाच पूर्ण होते. म्हणजे व्रताची सांगता ती नवमीलाच होतीये. अच्छा. मग नवरात्र हे नावच सांगतंय की 9 रात्रींचं व्रत आहे. तर मग शास्त्रानुसार समाप्ती नवमीलाच व्हायला हवी हे जास्त तर्कसंगत वाटतंय. बरोबर? अगदी बरोबर. अगदी. नवरात्र म्हणजे 9 रात्री, त्यामुळे ते व्रत 9 दिवसांतच पूर्ण व्हायला पाहिजे. जर 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याला उपवास सोडला किंवा घट उठवले तर ते नवरात्र नाही, ते दशरात्र होईल की. खरंय. म्हणून शास्त्रानुसार महानवमीच्या संध्याकाळी म्हणजे साधारण दिवे लागणीच्या वेळेस गोरच मुहूर्तावर उपवास सोडावा आणि त्याच दिवशी घट उठवावेत. आणि मग दसऱ्याच्या दिवशी घटात जे अंकुर आलेले असतात, जे धान्य आपण पेरलेलं असतं, ते कोंब किंवा अंकुर देवाला वाहायचे असतात. ते समृद्धीचं, देवीच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. एक गमतीशीर किस्सा पण वाचनात आला होता की कुणीतरी म्हणालं, आमच्या गावातले लोक 7व्या माळेला मांसाहार करतात म्हणून त्यांना नवमीपर्यंत थांबवत नाही. हो हो, असं होतं. म्हणजे कधी कधी स्थानिक पद्धती किंवा लोकांची सोय ही शास्त्रापेक्षा प्रभावी ठरते. बरोबर. पद्धतीने हे व्रत पूर्ण करू इच्छितात. त्यांनी नवमीलाच उपवास सोडणं आणि घट उठवणं हे त्या व्रताच्या पूर्णतेसाठी आणि त्याचं अपेक्षित फळ मिळण्यासाठी योग्य आहे असं माहिती सांगते. म्हणजे अष्टमीला नैवेद्य जरूर करावा. हो, अष्टमीला नैवेद्य तयार करून तो देवीला अर्पण करावा, होमाला अर्पण करावा, पण स्वतःचा उपवास नवमीलाच सोडावा. स्पष्ट झालं. तर आजच्या या आपल्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर उपलब्ध माहिती आणि शास्त्रवचनांनुसार नवरात्रीचे उपवास आणि घटस्थापनेचे जे विधी आहेत ते महानवमीला पूर्ण करणं हे अधिक योग्य मानलं जातं. हो. आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा की या प्रादेशिक प्रथा आणि शास्त्रवचनं यांच्यामध्ये जो फरक दिसतो तो आपल्याला काय सांगतो
आपल्या परंपरा कशा तयार होतात, कशा टिकून राहतात किंवा कधी-कधी सोयीनुसार कशा बदलतात यावर प्रत्येकाने विचार करायला खरंच हरकत नाही.